करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या सुमारे 144 कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीच्या वतीने आराखडा अंमलबजावणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। येत्या 8 दिवसात याबद्दलचा तांत्रिक प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला जाणार असून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यातील कामांना पावसाळा संपताच सुरुवात होईल। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आणि परिसराच्या विकासासाठी 1445 कोटी 97 लाख रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने तयार केलाय। त्यातील पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीची नुकतीच मान्यता मिळाली आहे। त्यामुळे मंदिर परिसर विकासाचा मार्ग मोकळा झालाय। पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी मिळाल्यापासून पुरातत्व विभागाकडून अंदाजपत्रक तयार केले जात आहे। त्यासाठीची तांत्रिक मान्यता येत्या 8 दिवसात घेतली जाईल। पहिल्या टप्प्यात श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरातील देवदेवतांची मंदिरं, 64 योगिनींच्या मूर्तींचं जतन आणि संवर्धन, विद्युत व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था अशी कामं केली जाणार आहेत। ही सर्व कामं पुरातत्व आणि हेरिटेज समितीच्या देखरेखीखाली होतील। पावसाळा संपल्यानंतर ही कामं सुरू केली जातील। अंबाबाई मंदिर विकास आराखडा 3 टप्प्यात राबवला जाणार असून त्यामध्ये भाविकांसाठी दर्शन मंडप, दर्शन रांग यासह अन्य कामांचा समावेश आहे। संपूर्ण आराखडा अस्तित्वात आल्यानंतर अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट झालेला असेल।